मिळत आहेत किती या बॉलवर? पहिला बॉल 3 धावा. गोलंदाज तयार. या ठिकाणी डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सुपर बॉलिंग, चांगल्या बॅटर बरोबर चांगली बॉलिंग सुद्धा पाहायला मिळते. ही खासियत या चॅम्पियन्स ट्रॉफीची आहे, कारण प्रत्येक ओव्हरला चॅम्पियन कोण ठरवणारी स्पर्धा आहे. प्रत्येक इनिंगला चॅम्पियन कोण आणि मॅचचा विनर चॅम्पियन कोण ठरवणारी स्पर्धा नवचैतन्य स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी. ऑन साइडला बॉल या ठिकाणी तडलाय. शॉर्ट मिड विकेटला फील्ड केला. एक धाव मिळते, परंतु या ठिकाणी बॉल थ्रो करावं कुठे? डबल माइंड मध्ये फिल्डर राहिले आणि धावसंख्या फलकावर मात्र जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. सुपक मात्र या ठिकाणी मात्र क्रिकेट पाहायला मिळतंय. जसा वेळ तसा खेळ या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. धोका आहे गणेश पाडोसाला. महत्वाची विकेट, बिग विकेट. गणेश पाडोसा बाद, कॅच आउट. अगदी सुपर मॅच या ठिकाणी आपण पाहू शकताय. सुरस्था मॅचची आहे. गणेश पाडोसाला बाद केलं गेलंय. महत्वाचा हिरा हा सांगे टीमचा टिपला गेलाय. AR स्मृती आईगावजी सांगे हा टीम या ठिकाणी मात्र बॅटिंग करतोय. एक विकेट गेली आहे. धावसंख्या फलकावर आहे 4. अजूनही पॉवर प्ले पहिल्या ओव्हरचे बॉल 2 बाकी राहत आहेत आणि प्रत्येक षटकार हॅट्रिकला वैभव भोईर आणि महेश ठाकरे मामा यांच्याकडनं 1000 षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक करिता चॅम्पियन्स ट्रॉफी आजचा सलग दुसरा दिवस. वडा पोलीस स्टेशन या ठिकाणी अधिकारी येत आहेत. वेलकम, आपलं मंचावर हार्दिक स्वागत. एक्सलंट डिलिव्हरी ऑफ पिच, डॉट बॉल. ज्या पद्धतीने मात्र बॉल पिच करतायत गोलंदाज मेजर शरद गायकवाड. तुल्यबल गोलंदाजी. 5 बॉल मध्ये 1 विकेट, 2 बॉल डॉट केलेत, 4च धावा दिले आहेत. पॉवरफुल बॉलिंग पहिल्या ओव्हरला वाडा पोलीस स्टेशन. पुन्हा हवेमध्ये बॉल. कॅच हार्ड होती. प्रयत्न आपला, रन आउटला संधी आहे आणि इथे थोडक्यात वाचले बॅटर. दूर कॅच होती, प्रयत्न चांगले होते आणि इथे पाहिलं आपण तर पहिल्या ओव्हरला दमदार बॉलिंग, वजन ठेवणं आणि वचक ठेवणं या दोन्ही गोष्टी दाखवल्या मेजर शरद गायकवाड. फक्त दिल्या 5 धावा. एक मधुरमय संगीत तुमच्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. आणि एकंदरीत पाहिलं आपण तर इथे 5च धावा आलेल्या आहेत. काय क्रिकेट आहे पहा. मागच्या मॅचला 20 धावा आल्या होत्या, या मॅचला 5 येत आहेत. खेळपट्टी रंग बदलते. आउटस्विंग मारा खूप चांगला होता. एक चांगली खेळपट्टी निखिल भोईर यांनी मात्र या ठिकाणी तयार केली टीमनं. आणि काल सुद्धा पाहिलं आपण खेळपट्टीनं न्याय हा बॅटरला सुद्धा दिलेला आहे, बॉलरला सुद्धा दिलेला आहे. आणि इथे पाहिलं आपण तर 1 धाव कंप्लीट केली जाते. आणि त्याच्यावर सर्वांच्या नजरा होत्या. हा हिटर पार्थ पाटील बाद.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहू शकता आपण या ठिकाणी 7 बॉल धावसंख्या फक्त 5. जशी पारची विकेट गेली बंटी मेजर रिलॅक्स झाले या मॅच कडे पाहताना. गोलंदाज बॉलिंग मार्कवर संदीप मालगावी. मेजर बॉलिंग मार्कवर या ओव्हरचा षटक नंबर 2 चा दुसरा बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय समीर जाधव आणि करण पाटील. करण पाटील तेवढासा बॉल रडारमध्ये सापडू शकला नाही, परंतु एक धाव घेतली आहे. न्यू बॅटरनं कॉल केलं होतं, यस म्हटलं करणनं. आणि आता समीरचा खेळ पाहायला मिळेल. दुसऱ्या ओव्हरचे 4 बॉल शिल्लक आहेत. मेजर संदीप मालगावी बॉल नंबर 3 घेऊन येत आहेत. वडासिटी एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. गांधे एंड कडे बॉल जातोय. मिस टायमिंग शॉर्ट कव्हर मध्ये बॉल. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केले गेल्यात. या 2 धावांच्या पूर्ण अखेरीस स्कोर मात्र वाढतोय. धाव फलक 8 वर. उत्कंठा शिगेला पोहोचत आहे. अबीर 11 आर्पिलायन्स वाडा काल कष्टाच्या मेहनतीनं 14 टीम्स मध्ये मात्र क्वालिफाय झालेला आहे. टॉप 6 मध्ये पहिला संघ. विपुल पाटील टीम ओनर. बॉलला टर्न केलंय, फिरवतोय, बॅटरला उभा करतोय, खेळवतोय मेजर संदीप मालगावी. पहिलं षटक तर अफलातून पडलं शरद गायकवाड यांचं. त्यानंतर संदीप मालगावी सुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवून धाबा द्यायला तयार नाहीयेत. आणि आता पंचांचं या ठिकाणी डिसिजन येतोय वाईट बॉल, लेग स्टंपच्या बाहेर बॉल. पंच सौरभ अडकमोल अनेक लाखाच्या स्पर्धा खेळलेल्या आहेत, मालिका वीर ठरलेले आहेत. ठाणेच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच कित्येक वेळा सिटी स्पर्धेमध्ये पटकवलेले आहेत. अनुभवी पंच. आणि ते पहिला पंच डॉट बॉल, निर्धाव चेंडू. भेदक गोलंदाजी काय दाखवून देत आहे वाडा पोलीस स्टेशन. जेवढा वेळ मिळेल ना तेवढा प्रॅक्टिस ते करतात. मग दिवसातून महिन्यातून 4 दिवस 5 दिवस जे काही असतील त्या प्रॅक्टिसनं आत्मविश्वासानं चॅम्पियन्स ट्रॉफी पर्यंत पोहोचलेले आहेत. धावसंख्या फलकावर मात्र जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 10. बॉल झालेले आहेत. ओव्हर समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीला स्कोर बनतोय 10 धावा. पहिल्या ओव्हरला 5, दुसऱ्या ओव्हरला 5. सुपर बॉलिंग. मॅच पाहत राहा आणि या मॅच मध्ये बॉलिंगची मजा घेत राहा. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या डीजे. बॅटिंग आक्रमक होणार का? प्रश्नचिन्ह. आणि नक्कीच पाहिलं आपण तर स्कोर आहे 10 धावा. तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण येते गोलंदाज बंटी मेजरला या ठिकाणी पाहू शकतायत. क्षेत्ररक्षण प्रति ओव्हर 5 मिनिटं आपल्याला असतील. वडा पोलीस स्टेशन याची नोंद घ्यायची आहे. बंटी मेजर मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवलेला खेळाडू, मग शहापूरची असेल, भिवंडीची असेल, वाड्याची असेल, पालघरची असेल, जव्हारची असेल, अनेक बेस्ट बॅट्समन ऑलराऊंडर म्हणून सिरीज, षटकार, चौकार, हॅट्रिकचे पारितोषिक. आणि या स्पर्धेत विकेट हॅट्रिकला संधी असेल बंटी मेजरांना तर बॅटरला चौकार, षटकार, हॅट्रिकसाठी वैभव भोईर, महेश ठाकरे मामा यांच्याकडनं 1000 रुपये. आणि यावेळेस पाहता आपण डॉट बॉल. विकेट किपरच्या अगदी मागे लॉंग स्टॉपला जे फ्लेक्स पाहता आपण कल्पेशजी ठाकरे, महेंद्रजी ठाकरे, योगेशजी बबनराव पाटील साहेब, संदीपजी पवार साहेब, अनंताजी भोईर साहेब, अरुणजी ठाकरे साहेब, नॅशनल ज्वेलर्स. आणि इथे डॉट बॉल. बंटी मेजर यांचा दरारा काय.
बोला तैसा चाल याची वंदावी पाविले. जसं आम्ही म्हटलं त्या 4-5 तालुक्यांमध्ये नवे नवे पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये बंटी मेजर आणि क्रिकेट एक नातं आणि ओळख आहे या खेळाडूची. कालच केंद्रे साहेबांनी म्हटलं की विश्वास बंटी मेजर यांच्यावर आज वाडा पोलीस स्टेशनला आहे. वाट बॉलिंग टाळ्या झाल्या पाहिजे बंटी मेजर यांच्या बॉलिंग साठी. अक्षरशः बॅटरला उभं केलंय. बॅटरली साधा नाहीये. समीर जाधव न कित्येक सामने एक आधी फिरवलेले आहेत. त्या बॅटरला आज बंटी जाधव वाडा पोलीस स्टेशनची चमक दाखवतोय. 3 बॉल डॉट. व्हॉट अ बॉल. कव्हर ड्राईव्हचा फटका आणि इथे एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का आणि 2 धावा. या बॉलवर कव्हर ड्राईव्हच्या फटक्यावर 2 धावा येताना तिसरी धाव आणि इथे बॅटर बाद होत आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकता आपण बॅटर येत आहे मैदानाच्या आतमध्ये. AR स्मृती आई गावदेवी सांगे न्यू बॅटर नेम. यस स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. जगदीश पाडोसाच्या बॅट पर्यंत शानदार षटकार. ये है सांगेकरांची ताकद. साधावा. डीजे जॉकी थोडं ब्रेकला गेलेले आहेत. आपण बँजो आपण वाजवत राहायचंय. प्रति चौकार षटकार विकेटला. अलर्ट्रा तिसऱ्या ओव्हरमध्ये बंटीनं बघितलं आपण तर पहिले 3 बॉल लगातार डॉट केले. बॉल द्यायचंय. अंपायर कॉल करतायत आणि पुढच्या 2 बॉलमध्ये 8 धावा खर्च झाल्या. 5 बॉलला 8 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत बंटी मेजर यांच्या. रन रेट फार काही मोठा नाहीये कारण बॉल झाले 17, धावा आहेत 18. इथून पुढे AR स्मृती आई गावदेवी सांगे टीमला वाटचाल करावी लागेल. अन्यथा ही मॅच लो स्कोरिंग कडे जाईल कारण बॅटरनं बरोबर सुरुवात केलेली आहे जगदीश पाडोसा यांनी. आणि इथे विकेट किपरची चूक. चेंडू फाईन लेगला सीमा पार. पण अंपायर बंटी यांचा इशारा चौकार. ओव्हर समाप्त. पहिल्या 3 ओव्हरला विकेट लॉस झाल्या त्या 3 आणि धावा संख्या बनली 18 बॉल 22 धावा. बँजो आणि इथे पाहिलं आपण तर 22 धावा फलकावर लागलेल्या आहेत. लगेच तिसऱ्या ओव्हर नंतर चौथ्या षटकात सुरुवात आपण करायची आहे. चॅम्पियन ट्रॉफी भव्य दिव्य आयोजन आपण या ठिकाणी पाहतायत. ओव्हर नंबर 4 कडे आपण येतोय. मॅच सेटअप करायची आहे. वडा पोलीस स्टेशन गोलंदाज बॉलिंग मार्कवर. शरद गायकवाड पुन्हा एकदा पहिल्या ओव्हरला ज्यांनी मात्र एक छाप टाकली होती. 5 धावा देताना पॉवरफुल बॉलिंग केली होती शरद गायकवाड मेजर. अफलातून बॅटर आहे सांगेचे. हार्ड हिटिंग आता इथून करतील का. आणि इथे तेज तरार बॉल. बॅटच्या रडामध्ये न सापडता विकेट किपरच्या हातामध्ये डॉट जातोय. आकर्षणात्मक मॅच राहिली. धाबा होतील असंही वाटतंय
आणि धावा थांबवल्याही जातील असंही प्रेक्षकांना वाटतंय, कारण शेवटची 2 षटकं हाणामारीची आहेत. आता अटॅक करतील, स्कोर समाधानकारक आहे 22 धावा, परंतु बॉलर डॉटी बॉल काढतायत मेजर. स्ट्रेट धावीचा फटका, 1 धाव. दुसऱ्याचा प्रयत्न, थोडा मिसफील्ड आणि 2 धावा येत आहेत या बॉलला. पहिला बॉल डॉट आला तर दुसऱ्या बॉलला 2 धावा, स्कोर बनतोय 22 वरनं 24 वर. षटक नंबर 4 आहे, बॉल बाकी राहत आहे 4. 24 धावा असताना पुढच्या 10 बॉल मध्ये जर धावा 20 आल्या तर 50+ फायटिंग टोटल मॅच बनेल. थांबवेल का शरद? इनसाइड आउट, चेंडू मात्र वाईड डीप लॉंग ऑफला, सीमा रेषा पार, चौकार, चॅम्पियन ट्रॉफी. तीन बॉल शिल्लक राहत आहेत, गोलंदाज तयार. हवेमध्ये बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हॉट अ कॅच, बंटी मेजरांनी झेल टिपलेला आहे. महत्वाची विकेट. आता काय घडेल, कारण फिल्डिंगची करामत आणि विकेटची दनादन. धावसंख्या कमी, हिम्मत मोठी कोणाची या इथून पुढे. बघूया काय घडले, सामन्याची रंगत वाढतीये. एका बाजूला चौकारी बसले, एका बाजूला विकेटी जात राहिल्या. शरद गायकवाड एक डोकीडोकी ठरलाय सांगे टीमसाठी, आणि जैन ट्रेडमार्क कंपनी यांच्याकडनं कूलर येताना थँक्यू. नवचैतन्य स्पोर्ट गांधीकडनं आपले धन्यवाद प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी. यापुढील मॅच आपण पाहणार आहोत. दोन टीम मध्ये टक्कर तेवढीच अफलातून असेल. मिस टायमिंग स्ट्रोक, हवेमध्ये बॉल मिड ऑफ झोन मध्ये कॅच ड्रॉप झालेली. हार्ड कॅच होती, प्रयत्न अफलातून होते आणि 7 नशिबाची मिळते ती सांगेकरांना. चित्त्याई चपाई धाव घेण्यामध्ये 2 बॅटर पाहायला मिळतात. एका बाजूला कल्पेश जाधव, दुसऱ्या बाजूला जगदीश फाडोसा. जगदीश फाडोसा बॅट पण एक षटकार आलेला आहे आणि स्कोर मात्र आता फुलतोय. तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत स्कोर कार्डवर 30 धावा. आणि इथे पुन्हा एकदा डॉट बॉल, ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 30. 4 ओव्हर मध्ये दमदार बॉलिंगची कामगिरी. आणि यापुढचा सामना असेल आदेश प्रतिष्ठान शिरसाड वर्सेस जर्मन कोन्से बी. टॉस आणि बघूया जाऊया मॅच कडे. सामना रंगतदार. 4 ओव्हर मध्ये 30 धावसंख्या फळकावर आहे. 5वं षटक, अंतिम षटक हाणामारीचा वाडा पोलीस स्टेशन बॉलिंग करतायत. सुपर मॅच आपण पाहतायत. बॉलिंग मार्क वर न्यू बॉलर नेम उत्तम. पहिला बॉल हवेमध्ये, हार्ड कॅच, नो मॅन झोन मध्ये बॉल मिड ऑफला पडतोय आणि त्यावर 2 धावा पुन्हा एकदा येत आहेत. 2 धावांनी धावफलक मात्र वाढतोय. अंतिम ओव्हर 5 षटक क्रमांक 5. स्कोर बनलाय 32 धावा.
तीन मोठे फटके आले तर मॅच 55+ जायला संधी असेल. या तीन फटक्यांना थांबवतील का उत्तम गोलंदाज वाडा पॉलिटिशियन. चांगला बॉल, त्यावर सुद्धा एक धाव. बघा कशा पद्धतीने स्लीप झोन मध्ये बॉल समोर आहे आणि बॅटर नॉन स्ट्राईक यांचे कॉल करतायत. कल्पेश जाधवनं स्ट्राईक घेतलेली आहे. धावसंख्या फळकावर पोहोचते 33 धावा. 4 मध्ये मोठे चौकार, षटकार, बिग ब्लास्ट, बिग ब्लो, सिक्सर येतील का? पर्याय नाहीये सांगेकरांकडे सुद्धा. पूल केले हवेमध्ये, बॉल चेंडवतोय, षटकार. 6 धावा. यांना बाउंड्री लाईन पासून 4 फूट पुढे गेले आणि पोझिशन घेता आली नाही आणि षटकार जातोय. धावफलक मात्र थेट पोहोचतोय 39 वर. अजूनही या ठिकाणी 3 बॉल शिल्लक राहत आहेत अंतिम ओव्हरचे. राईट आर्म राऊंड विकेट. हातात बॉल, धाव पूर्ण. नो +1. 2 धावांचा बोनस. षटकारी आलाय आणि या 2 धावा. धावसंख्या फळकावर पोहोचते 41 धावसंख्या आपण या ठिकाणी पाहू शकाल. फायटिंग टोटल म्हणजे हळूहळू का होईना, अंतिम ओव्हर मध्ये का होईना मॅच खेचतायत फायटिंग टोटल कडे, कारण बॉल बाकी राहत आहे ते 3 आणि हा 4था बॉल फ्रीडचा आहे. संधी आहे सांगेकरांना 50+ जाण्याची. फुलटॉस बॉल, फ्रीडचा बॉल, फ्रीडच्या बॉलवर एकच धाव. कंट्रोल मध्ये बॉलिंग या ठिकाणी करताना मेजर उत्तम पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 बॉल शिल्लक राहत आहेत. धावफलक मात्र वाढतोय. स्कोर कार्ड वर टोटल स्कोर बनतोय 42 धावा. पहिल्या इनिंगची बॅटिंग करतायत AR स्मृती आई गावदेवी सांगे. tenniscricket.in वर अल्पेश गोतारणे दोन्ही बंधू आणि त्यांची टीम. हा फुलटॉस बॉल बॅटवर येताना चेंडू मात्र डीप लॉंग ऑनला फुटबॉल स्टाईल बाउंड्रीच्या आतमध्ये मात्र ढकललाय. काय फिटनेस बघा. पोलीस म्हटल्यानंतर फिटनेस तर राहणार, परंतु चित्ताई चपाई सुद्धा तेवढीच पाहायला मिळाली. वाट फिल्डिंग. बंटी मेजर, जॉन्टी रोड सारखे धावत आले आणि धावसंख्या फळकावर मात्र या ठिकाणी 2च्या बढतीनंतर 3च्या बढतीनंतर 45. अंतिम बॉल शिल्लक राहतोय या 5व्या ओव्हर मधील. षटकार एक आलाय जरूर या 5 बॉल मध्ये. राईट अप ओव्हर द विकेट. स्लो बॉल, स्लो आणि मिस, डॉट केलंय आणि धावसंख्या ही मात्र समाधानकारक आहे. फायटिंग टोटल मध्ये जरूर म्हणावी लागेल, कारण या मैदानात 45 धाबा कमीत कमी फायटिंग टोटल राहिली आहे आणि 46 धाबांची गरज 46 टू विन. पात्रा ऐकत्रा चॅम्पियन ट्रॉफीचा धमाका. पुढील सामना आदेश प्रतिष्ठान शिरसाड वर्सेस जर्मन कोन्से बी. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील अक्षय पांडव.
वैभवजी चौधरी साहेब टॉस बॉक्समध्ये आपल्या समेत जॉईंट असतील. आदेश प्रतिष्ठान शिरसाड चे कर्णधार इथे उपस्थित झालेत. कोणचंही कर्णधार आपण लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचंय. जय बजरंग कोणसई ब हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. आदेश प्रतिष्ठान शिरसाड या टीमच्या विपक्षामध्ये कोणसई ब चे कॅप्टन स्पिन केला जाईल. आदेश प्रतिष्ठान इथे कॉल देणार आहे. छापा हा कॉल दिला इथे आणि काटा येतोय. धन्यवाद. आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावरनं या स्पर्धेचा आनंद घ्यावा. टॉस जिंकला इथे काय निर्णय घेशील? फलंदाजी स्वीकारू. पहिल्यांदा फलंदाजी करायची आहे. काय टोटल दाफलकावर लावण्याचा मनसुबा आहे? कारण आत्तापर्यंत 50+ ज्याही टोटल उभे राहिली ती धावफलकावर लागताना विपक्षी टीमला अडचणी आल्यात. तुझ्या डोक्यामध्ये काय टोटल चालली? 50-55 पर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतंय या स्पर्धेत संधी दिली आहे एक भव्य दिव्य स्पर्धा, त्याबद्दल काय म्हणशील? नक्कीच एक रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी प्रमाणे ही एक वाड्यातली सर्वात मोठी स्पर्धा आहे. आम्हाला संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद. शुभेच्छा असतील आपल्याला. इथे कॉल तू दिला होता, नाणेफेक विरोधामध्ये गेली आहे. टॉस जिंकून काय निर्णय घेणार होता? बॅटिंगच घेणार होतो, मात्र आता फिल्डिंग करावी लागते. साधारण काय टोटल पर्यंत रोखावं हे गेम प्लॅनिंग टीमनं सेट केलंय? 50च्या आत. 50च्या आत रोखायचंय. आज संपूर्ण संघ आम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. हो सगळे. कसं वाटतंय? तुम्ही ॲज अ अंपायर सुद्धा काम करताय. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल, ज्या पद्धतीनं स्पर्धा यशाकडे वाटचाल करते? स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी म्हणजे काय नियोजन फार भारी. शुभेच्छा असतील आपल्याला. इथे टॉस झालाय, टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो टीम जय बजरंग कोरसई बन. PSI अंबाजी सर यांचं आगमन झालं. वेलकम VIP डायस. हा या ठिकाणी पाहते बॉल जातोय सरळ थेट बाउंड्री पार. वाडा पोलीस स्टेशन ब्रँड चौकार. थँक्यू. एक मोठं बक्षीस लागतंय चॅम्पियन ट्रॉफी म्हणजे आतापर्यंत सर्वात मोठं बक्षीस. बंटी मेजाना 21,000 रुपये लागलेत फक्त 25 धावा काढल्या तर. आणि बक्षीस लागले कुणाकडनं हेही आकर्षण आहे. रियल ग्रुप व मॉर्निंग क्रिकेट क्लब ऐनशेत यांच्याकडनं 21,000 रुपये मिळवा, 25 धावा काढा. बंटी मेजर फक्त 25 धावा आणि तब्बल 21,000 बक्षीस लागलंय. हे बक्षीस चांगल्या खेळी करतात तर आहेत, पण ही बक्षीस मॅच जिंकवण्याकरिता आहे. कारण बंटी मेजानी 25 धावा काढल्या, हा सामनाच खेचून गेल वाडा पोलीस स्टेशन. परंतु इथे आहेत गणेश पाडुसा, अनुभव संपन्न असे गोलंदाज, विकेट टेकर, सिनियर क्रिकेटर आहेत टीम मधील सांगे टीम. कव्हर ड्राईव्हचा क्लास पहा. हम ही तो हम क्या, तुम ही तो तुम क्या. बंटी मेजर वाडा पोलीस स्टेशन चौकार.
बॉन्ड लाईनच्या दिशेनं, परंतु इथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय, अडवतोय आणि शॉर्ट लेगला बॉलला फील्ड केलंय. लॉंग लेगच्या दिशेनं शॉट खेळला होता, बाउंड्रीच्या दिशेनं बॉल जाण्याची शक्यता होती, परंतु या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं मैदान बनवलंय कल्पजी ठाकरे, निखिल भोईर आणि संपूर्ण टीम नवचैतन्य स्पोर्ट गांधीनं. जिथे काही होऊ शकत नाही तिथे काहीतरी बनवणं म्हणजे इतिहास घडवणं, आणि या जगताप मैदानामध्ये मात्र इतिहास घडवला गेलाय. अगदी बघितलं आपण तर बॉन्ड लाईनच्या 3 फूट पुढे बघितलं तर हे मैदान काय असेल आणि हे मैदान आतमध्ये कसं बनवलं असेल हे मात्र कळतं. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय किरणजी अधिकारी, गणेशजी गोतारणे आणि वैभवजी चौधरी इथे उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. उदयजी गोळे, आपल्याला विनंती, आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. उदयजी गोळे, आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावर यावं. थँक्यू. 88 तास आणि 3 ट्रॅक्टर्स म्हणजे स्वराज ट्रॅक्टरची पॉवर काय हे दाखवून दिलेलं आहे. 88 तास या मैदानासाठी मात्र ट्रॅक्टर चालणं, मग ती लेवल प्लेट असेल, JCB असतील, पोकलन असतील, हायवा असतील, एकत्रच मात्र जिद्द काय, आणि 15 दिवसामध्ये या ठिकाणी हे मैदान उभं केलं गेलंय. भराव टाकणं, मैदान तयार करणं, हायवे टच, आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी हायवे टच मॅच असाव्यात यासाठी केलेला अट्टास हा नवचैतन्य स्पोर्ट गांधीकरांचा चॅम्पियन ट्रॉफीचा आहे. गोलंदाज तयार. ओ माय गॉड, बॅटची येत लागली होती, स्लिपला मात्र बॉल फील केला. एक धाव येते. बंटी मेजर यांना 21,000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. म्हणतात ना, म्हणूनच चॅम्पियन ट्रॉफीला वाडा तालुक्याचा वर्ल्ड कप म्हटलं जात आहे. या सीझन मधील या पालघर जिल्ह्यात सर्वात मोठं बक्षीस हेच असेल. एका बॅटरला 25 धावा करताना 21,000 रुपये बक्षीस लागणं रियल ग्रुप आणि मॉर्निंग क्लबनं केलंय. पार्थ पाटील सांगे यांना प्रति विकेटसाठी 200 रुपये. दयानंद पाटील, गांद्रे मामा यांच्याकडनं. सुरेख फटका, कव्हर डावीचा चेंडू मात्र या ठिकाणी डीप कव्हर झोन मध्ये येतो. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा, आणि बघा धावा करायच्या आहेत त्या 46. 8 बॉल मध्ये धावा बनल्या त्या 12. बॅलन्स सामना आहे. 22 बॉल आणि 34 धावा, सामना स्थिर आहे. इथून पुढे संघर्ष काय, पार्थ पाटीलला सांगे टीमसाठी सिद्ध करावं लागेल स्वतःला. ज्या पद्धतीने शरद गायकवाड, मेजर, उत्तम मेजर यांनी केलं होतं. हा बॉल डॉट येण्याची शक्यता, पण वाईट बॉल, कारण बंटी मेजर कॉन्फिडेंट होते की हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर निघतोय. पंचांनी अचूक खेळले आणि इथे मात्र वाईट बॉल. गोलंदाज डॉटच्या अपेक्षेमध्येही राहिला होता, परंतु डॉट बॉलनं फार काही होणार नाही. विकेट काढणं गरजेचं आहे, पार्टनरशिप तोडणं गरजेचं आहे, कारण बंटी मेजर एकदा काही या क्रीजवर उभे राहिले मॅच घेऊन जातील. 25 धावा बंटी मेजर वैयक्तिक आतापर्यंत पोहोचत आहेत. 10 वर 15 धावा 21,000 पासून दूर राहतात. आणि इथे मात्र हा बॉल अगदी राईज करून घेतलेला आहे. काय पिच करतोय गोलंदाजी, आणि या बॉलवर बॅकफूट पंच शॉट करण्याचा प्रयत्न होता बंटी मेजर यांचा, बीट झाले, डॉट बॉल. दर्जा क्रिकेटचा आणि क्वालिटी बॅटिंग आणि बॉलिंगची दोन्ही खेळपट्टीवर रंगरूप पाहताना मिळते, न्याय देते खेळपट्टी. सुरेख फटका, आणि इथे बॉल डीप झोन मध्ये येतोय. एक धाव कव्हर केली आहे, कारण टेनिस क्रिकेट चांगलं कुठल्या खेळपट्टीवर खेळलं जाऊ शकतं तर मातीचं मैदान. मातीच्या खेळपट्टी विना मग तुम्ही लेदर खेळा किंवा टेनिस खेळा. आजकाल ट्रेडमार्क निघालेले ते डांबरी मैदान आणि कॉन्क्रीटची मैदानं, परंतु जे मातीवर जी मजा आहे टेनिस क्रिकेटची ती कुठेच नाहीये, कुठल्याच खेळपट्टीवर नाहीये. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल, बंटी मेजरच्या बॅट मध्ये चेंडू शानदार निघतोय स्क्वेअर लेग डीपला. दन दन करत सीमा पार. चॅम्पियन ट्रॉफी वाडा पोलीस स्टेशन चौकार.
तात्या प्रतिष्ठान 40+ टीम या ठिकाणी हजर झालेली आहेत. दिनेशजी पाटील, अनिलजी खिलारे, सचिनजी पष्टेसर, त्याचबरोबर जगदीशजी जाधव, जोगुदादा सिनियर क्रिकेटर 40+. आपण VIP मंचावर यावं. नवचैतन्य स्पोर्ट गांधरी मंडळाची विनंती. वेलकम चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3. व्हॉट अ शॉट! पूल केलंय हवेमध्ये बॉल, मिड विकेटला कॅच आणि इथे विकेट जाते कुणाची? बॅटर बाद होत आहेत. हार्ड हिटर उपस्थित होतात आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दिनेशजी पाटील साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने ते उपस्थित होत आहेत. या सर्व मान्यवर पाहुण्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय किरणजी अधिकारी या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय गणेशजी गोतारणे साहेब या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या ठिकाणी बघता आपण 18-28 धावांची गरज. धावा करायचे आहेत 46 बनवलेले आहेत आतापर्यंत 18 आणि आता 18 बॉल आणि धावा 28. बॅलन्स सामना. मोमेंटेबल विकेट बंटी मेजरांची काढलेली आहे. वैयक्तिक धावा बंटी मेजरांच्या पाहिल्या आपण तर केल्या होत्या 14 धावा. 21,000 मिळवण्याकरिता 11 धावा फक्त कमी राहिल्या आणि विकेट गेलेली आहे. गोलंदाज तयार. धन्यवाद द रियल ग्रुप अँड मॉर्निंग क्लब वाडा की आपण 21,000 एका बॅटरला, ते सुद्धा पोलीस वाडा बंटी मेजर लावून या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं स्पर्धेचा उच्चांक मोठा केलेला आहे. गोलंदाज तयार. कॅच का घेतली नाही हा प्रश्न सांगेकरांना पडेल, परंतु हार्ड कॅच होती. बाउंड्री ही जाण्याची शक्यता होती. फिल्डर हुशार आहे. सन्माननीय जगदीशजी पाटील तिळगाव या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं मित्रांनो, कारण त्या ठिकाणी बाउंड्री जाण्याची शक्यता होती, कॅच दूर होती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कल्पेश जाधव. याच ओव्हरला सामन्याची गणित जास्त आहेत. 17 बॉल, टार्गेट आहे 27 धावा. आणि हा बॉल डॉट, निर्धाव चेंडू. 2 बॉल मध्ये एकच धाव या ठिकाणी आलेली आहे. अजूनही 4 बॉल शिल्लक राहत आहेत. नजरा प्रेक्षकांच्या सामन्यावर आहेत. सुरस्ता मॅचची लागलेली आहे. आणि इथे पाहिलं आपण तर एक धाव कव्हर झाली आहे. दुसरी धाव मिळेल का तर नाहीये. सिंगल धावेने धावता धाव फलक मध्ये जाऊन पोहोचते. आकडा स्कोर कार्डवर 20 धावा. निहेशजी गायकवाड इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक मंचावर स्थानापन्न व्हावं. बघूया 3 बॉलनी शिल्लक राहत आहे. गोलंदाज तयार. 3 बॉल मध्ये 2 धावा. मॅच मात्र खेचतोय सांगे गोलंदाज कल्पेश. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मेजर या ठिकाणी बीट झालेत. व्हॉट बॉलिंग. प्रेक्षक टाळ्या वाजवतात या बॉलिंग करिता. 4 बॉल मध्ये 2 धावा. सुपर गेम प्लॅनिंग करताना गणेश पाडोसा. पार्थ वारंवार म्हणतात की डॉट बॉल न मॅच बनेल आणि या ठिकाणी गोलंदाज डॉट बॉल करतायत. धावसंख्या 20 आहे. अजूनही 26 धावा करायच्या आहेत. 14 बॉल. एक सिंगल धाव मिळेल. दुसरा प्रयत्न करावा लागेल आणि इथे दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना. काय रनिंग आहे. अफलातून रन घेताना या ठिकाणी बॅटर शरद गायकवाड आणि राहुल वळवी. राहुल वळवी मेजर बॅटिंगवर पाहायला मिळतात. राईट हँड बॅटर.
परंतु बॉलिंग खूप चांगली टाकली आहे कल्पेशनं. 5 बॉलमध्ये 4च धावा दिल्या आहेत. बांधून ठेवलं बॅटरला. विकेट काढलेली आहे. कल्पेश जाधवनं केली कमाल. 4 धावा देताना विकेटचं पतन. महत्वाची विकेट. षटक नंबर 3 प्रगतीपथावर पडलं. मॅच ऑफ. आणि पुन्हा एकदा बक्षीस लागलंय. वाडा पोलीस स्टेशन टीमनं जर मॅच जिंकली तर रिअल ग्रुप आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब कडनं 80 ग्रुप यांच्याकडनं 11,000 रुपयाचं बक्षीस लागलंय. एका मॅच साठी 11,000 लागले विजय झाले तर. हा सामनाही तसा आहे, बक्षीस लावण्यासारखाच आहे आणि म्हणून रिअल ग्रुप मॉर्निंग क्लब 80 यांनी बक्षीस लावलंय. बारा बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. खूप रंगतदार मॅच आजच्या या डे नाईट टुर्नामेंट मधील. 12 बॉल आणि 24 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. पहिला बॉल हवेमध्ये मिड ऑन ला. कॅच होत नाहीये. 1 धाव झालीये. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. बॅनरच्या मागे लहान मुलं आहेत, त्यांनी बाजूला व्हायचं आहे. पोलिसांची सूचना आलेली आहे. वाडा पोलीस स्टेशनची टीम बॅटिंग करते. लहान मुलं बॅनरच्या मागून बाजूला व्हा. या ठिकाणी पाहताय पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट बॉल येताना या ठिकाणी पाहताय. 1 धाव येते. दुसरा प्रयत्न. इथे घडेल काय. दुसरी धावेचा प्रयत्न होईल. ओ माय गॉड. 2 धावा पूर्ण. धाकधुकता मॅच मध्ये थ्रो करू की नको, थ्रो करू की नको. आणि आता 10 बॉल आणि विजयासाठी 20 धावा. स्थिर मॅच आहे. सामना बॅलन्स आहे. प्रत्येक बॉल कडे नजर ठेवा. जे लाईव्ह वर tenniscrit.in वर पाहता प्रेक्षक ते सुद्धा या मॅचची उत्कंठाच मोठी आहे. गॅलरीमध्ये बसलेले आमचे हजारोच्या संख्येने प्रेक्षक, 5,000 प्रेक्षक या ठिकाणी इनडोर पाहतायत. क्लीन बोल्ड, दांडी गुल, विकेट. बॅटर बाद मिस्टर शरद गायकवाड. बॉलचा खेळ झालाय. 4 दबायले अजूनही 3 चेंडू शिल्लक राहत आहेत. गोलंदाज बॉलिंग मार्कवर गणेश पाडोसा. चर्चा झाली या मॅचची, चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेची. शतरंज का खिलाडी डॉट बॉल.
दिलीप मुकुंद पाटील यांनी लावलेत षटकार हॅट्रिक साठी वाडा पोलीस स्टेशनला 5,000 रुपये. गणेश पाडोचा खतरनाक बॉलर. एक न काय होणार नाहीये. दोन. आहा, खरा फिल्डिंग. ओ माय गॉड, समरी निघून जातोय. पकड पकड. आणि इथे गडबड झाली फिल्डिंग मध्ये. संधी कधी चालून येईल ती ओळखता आली पाहिजे. गणेश पाडोचा जिद्दीला पेटलाय अजूनही. मिस टायमिंग. कॅच पकडलेली आहे फॉलो थ्रू मध्ये. यंगस्टर प्रतीक भोईर मॅच विनिंग गोलंदाज सांगेटी म्हणून ओळख आहे या बॉलरची. विकेट काढण्यामध्ये नाव आहे प्रतीक भोईर. छोटा पटाका बडा धमाका. पहिला बॉल डॉट. व्हाट अ मॅच. 5 चेंडू 16 धावा. व्हाट अ मॅच. 12 बॉल 24 धावांचा सामना. 5 बॉल 16 वर आणलाय. खेचली मॅच गणेश पाडोसानं. प्रतीक भोईरनं पहिला बॉल डॉट पण काढलेला आहे. आता प्रेशर वाडा पोलीस स्टेशन वर. एक षटकार मारला 5,000. विशाल ठाकरे 80 त्यांच्याकडनं. बाउंड्री लाईनच्या दिशेला बॉल. कॅच पकडली. विकेट. फलंदाज बाद. बॅक टू डगआउट. आणि आता 4 चेंडू आणि 16 धावा. व्हाट अ मॅच. सुपर. मात्र या ठिकाणी समीकरण मॅचची लागलेली आहेत. अजूनही मॅच निघू शकेल. व्हाट अ शॉट. बिग बिग ब्लो. लॉंग लेग वरनं षटकार. चॅम्पियन ट्रॉफी. 5,000चे मानकरी ठरतायत बॅटर. रियल ग्रुप मॉर्निंग क्लब 80 कडनं 5,000 विशाल ठाकरे यांच्याकडनं या षटकारासाठी. तर वाडा पोलीस स्टेशन टीमला सुद्धा 11,000. एस बॉल. रियल ग्रुप अँड मॉर्निंग क्लब 80 यांच्याकडनं 11,000 आहेत. मॅच जिंकली तर. आणि एक षटकार हवा होता ठोकलाय. 5,000 बक्षीस लागू झालंय. आता 3 बॉल आणि 10 धावांची गरज. 3 बॉल मध्ये 10 धावा आल्या. 11,000 विशाल ठाकरे रियल ग्रुप मॉर्निंग क्लब 80 त्यांच्याकडनं. पुन्हा एकदा या ठिकाणी बॉल जातोय. ओ माय गॉड. व्हाट अ कॅच. फिल्डर साठी टाळ्या वाजवा. सूर्यकुमार यादव.
टर्निंग पॉइंट ऑन द मॅच कॅच. जवळजवळ 99% षटकार रच होता, परंतु अंदाज बांधलेला आहे. बंटी मेजर आणि मिसफिल्ड घालला षटकार आता माग पडलेला आहे. म्हणजे फिल्डिंग किती महत्वाची आहे हे आता कळतंय. रिअल ग्रुप आणि मॉर्निंग क्लब 80 आपण जे पारितोषिक लावलंय ते पोचवायचं आहे कल्पेजी ठाकरे मुख्य प्रायोजक व्यासपीठाकडे. कारण स्पर्धा या ठिकाणी नॉनस्टॉप मात्र चालू राहते. प्रोफेशनल क्रिकेट म्हणजे चॅम्पियन ट्रॉफीची ओळख. लगेचच पुढच्या सामन्याकडे आपण जाणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स कडे पोहोचल्यानंतर मॅन ऑफ द मॅच दिल्यानंतर गोलंदाज तयार. प्रतीक भोईर आणि इथे पाहिलं आपण तर डॉट बॉल. क्रिकेट ही ओळखण्याची गोष्ट नाहीये, क्रिकेट ही जाणण्याची गोष्ट आहे. अनेक आम्ही समालोचक पाहतो, आम्ही अनेक क्रिकेटर बघतो. प्रत्येक क्रिकेटरला असं वाटतं केव्हा केव्हा क्रिकेट मलाच जास्त कळतं. क्रिकेट तेव्हा म्हणतं अरे क्रिकेट हे मैदानात ओळखायचं नसतं तर जाणायचं असतं. आणि हा बॉल जातोय लॉंग लेगला, सीमा पार, शानदार चौकार. मॅच या ठिकाणी औपचारिक बाकी होती. वेल प्लेड मेजर, खूप उत्तम बॅटिंग केली. बॅटर नाव आहे आणि षटकार ठोकला मिस्टर मनोज. हार्ड लक टू वाडा पोलीस स्टेशन. अभिनंदन लढवय्या खेळाडू, खास करून त्यानं 4थं ओव्हर टाकली गणेश पाडोचा. आणि अंतिम ओव्हर मध्ये 2 विकेट घेतल्या प्रतीक भोईर. लास्ट 2 ओव्हर्स अमेझिंग परफॉर्मन्स. AR स्मृती आई गावदेवी सांगे विन. मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरतोय